नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बांधकाम कामगारांना विविध 28 योजना मिळतात. तर त्या कोणकोणत्या आहेत? त्याचा लाभ खरंच त्यांना मिळतो का? आणि त्यासाठी कोणती कागदपत्रांची आवश्यकता आहे? हे सर्व आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी आपल्या व्हिडिओ व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाकीच्या गोष्टी फॉर्म कसा भरला पाहिजे याचे सर्व व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. तर ते तुम्ही जाऊन बघू शकता. तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली स्कीम जर आपण बघितली ती आहे तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या मुलाचं जर लग्न पहिलं असेल तर एका पहिल्या लग्नासाठी 30,000 रुपये बांधकाम कामगारांना मिळतात. त्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट, अफिडेव्हिट ऑफ फर्स्ट मॅरेज म्हणजे पहिल्या लग्नाचं अफिडेव्हिट बनवायचं आणि मॅरेज सर्टिफिकेट म्हणजे दुसरं जर लग्न त्याचं झालेलं असेल तर त्यासाठी ही स्कीम वैध नाही राहणार. दुसरी स्कीम म्हणजे मिड डे मील स्कीम. जर एखाद्या साईटवरती काम चालू असेल तर त्या ठिकाणी बांधकाम कामगारांना दुपारचं हे जेवण दिलेलं जातं. त्यामध्ये संपूर्ण सकस आहार दिलेला असतो. तिसरी योजना म्हणजे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. यासाठी लागणारे कागदपत्र आहे मुलाचं आयडेंटिटी कार्ड. चौथी योजना आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. यासाठी गॅरंटी इन प्रिस्क्राईब फॉर्म. जर तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर ह्या वेबसाईटवरती यायचे आणि ह्या स्कीमवरती डाउनलोड फॉर्मवर जर क्लिक केलं तर तुम्ही पूर्ण फॉर्ममध्ये काय काय आवश्यकता आहे याची सर्व माहिती दिलेली असते आणि तुम्ही बऱ्यापैकी सर्व फॉर्म हे ऑनलाईन प्रकारे भरू शकता. पाचवी स्कीम आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना. यामध्ये सेम डॉक्युमेंट लागतात आणि परत बांधकाम कामगारांना जर कोणती ट्रेनिंगची आवश्यकता असेल तर ही ट्रेनिंगसुद्धा दिलेली असते. फायनान्शियल असिस्टन्स फॉर वन ऑफ द डॉटर ऑफ रजिस्टर वर्कर म्हणजे बांधकाम कामगाराच्या कोणत्याही एका मुलीच्या लग्नासाठी 51,000 रुपये हे दिलेले जातात. त्यासाठी कागदपत्र लागतात ते म्हणजे मुलीचं मॅरेज सर्टिफिकेट, लग्नानंतर मॅरेज सर्टिफिकेट मिळतात ते, रेशन कार्ड, आधार कार्ड ऑफ डॉटर म्हणजे मुलीचं आधार कार्ड, डॉटर बर्थ सर्टिफिकेट मुलीचं जन्म दाखला किंवा शाळा सोडलेला दाखला. हे 4 कागदपत्र आपल्याला पाहिजेत व याचा अर्ज कसा करायचा ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. दुसरी कॅटेगरी आहे ती म्हणजे एज्युकेशनची. तर तुम्ही पाहू शकता 1, 2, 3, 4, 5, 7 इथे पण 7 प्रकारच्या योजना ही एज्युकेशनच्या अंतर्गत दिलेल्या आहेत. प्रत्येकी इयत्ता पहिली ते ग्रॅज्युएशनपर्यंत बांधकाम विभाग हे कामगारांसाठी त्यांच्या मुलांसाठी स्कॉलरशिप हे देत असतं. तर तुम्ही पाहू शकता पहिली ते 7वीच्या मुलांना 2,500 रुपये देणार आहे सरकार. 8वी ते 10वीच्या मुलांसाठी 5,000 रुपये. तर 10वी ते 12वीच्या मुलांना 10,000 रुपये. पण यासाठी एक अट आहे, 50% किंवा त्यापेक्षा जास्त मार्क हे त्या मुलाला पाहिजे तरच ही 10,000 रुपये तुम्हाला मिळतील. जर मुलगा 10वीत असेल, 11वीत असेल, 12वीत असेल या तिन्ही वर्षासाठी तुम्हाला प्रत्येक वर्षी 10,000 रुपये मिळणार. तिसऱ्या स्कीममध्ये तेच दाखवलेलं आहे. 11th to 12th क्लास स्टुडंटसाठी 10,000 रुपये देणार आहे. जर तुमचा मुलगा डिग्री करत असेल तर त्या डिग्रीच्या शिक्षणासाठी बांधकाम कामगारातर्फे त्यांना 20,000 रुपये हे दिलेले जातात. जर तुमची बायको असेल किंवा मुलगा त्या दोघांसाठी ही स्कीम व्हॅलिड आहे. तुमचा जर मुलगा मुलगी किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी मेडिकल डॉक्टरची पदवी कोण घेत असेल त्यासाठी त्यांना 1,00,000 रुपये हे स्कॉलरशिप मिळते. आणि दुसरी स्कीम म्हणजे इंजिनिअरिंग डिग्रीसाठी. जर इंजिनिअरिंगच्या कोणत्याही शाखेमध्ये अभ्यास करत असेल किंवा ॲडमिशन असेल
तर त्यांच्यासाठी 60,000 रुपये हे दिलेले असतात. ते ॲप्लिकेबल फॉर वायबल्स म्हणजे तुमच्या पत्नीच्या शिक्षणासाठी सुद्धा ही स्कीम सरकारने दिलेली आहे. यासाठी सुद्धा लागलेले डॉक्युमेंट म्हणजे मार्क लिस्ट, स्कूल सर्टिफिकेट पासिंग इन द प्रिव्हियस अकॅडमिक लेवल म्हणजे ते मागच्या वर्षीचं स्कोर कार्ड पाहिजे आपल्याला मार्क लिस्ट असते ते. त्यानंतर बोनाफाईड सर्टिफिकेट ॲडमिशन झाल्यानंतर बोनाफाईड सर्टिफिकेट आपल्या कॉलेजमधून मिळते. जर बघितलं डिप्लोमा कोर्ससाठी 20,000, पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये MSc PhD या शिक्षणासाठी तुम्हाला 25,000 रुपये मिळतात. यासाठी गव्हर्नमेंट अप्रूव्ड कोर्सेस असले पाहिजे. आणि 7वी स्कीम म्हणजे MSc करतात मुलं 10वी नंतर, तर त्यांच्यासाठी 4,000 5,000 अशी फी लागत असते. तर ती फीचा परतावा तुम्हाला यातून मिळणार आहे. यासाठी जे आपल्याला डॉक्युमेंट लागते ते पासिंग सर्टिफिकेट ऑफ MSc आणि फी भरलेली पाहिजे. तिसरी कॅटेगरी आहे हेल्थकेअरमध्ये नॉर्मल डिलिव्हरीसाठी 15,000 रुपये, सर्जिकल डिलिव्हरीसाठी 20,000 रुपये. दुसऱ्या स्कीममध्ये 1,00,000 रुपये रजिस्टर कन्स्ट्रक्शन वर्कर म्हणजे बांधकाम कामगाराच्या फॅमिलीला व त्याच्यासाठी 1,00,000 रुपये मिळतील. जर कोणताही गंभीर आजार असेल किंवा मग त्याच्या ट्रीटमेंटसाठी अर्ज केल्यानंतर तुम्हाला 1,00,000 रुपये मिळतील. परत तिसरी स्कीम म्हणजे फिक्स डिपॉझिट ऑफ ₹1,00,000 टिल गर्ल चाइल्ड अटेंड हर एज ऑफ 18 हॅज अंडरगो कॉन्ट्रासेप्टिव्ह सर्जरी आफ्टर बर्थ ऑफ फर्स्ट गर्ल चाइल्ड. म्हणजे 1,00,000 रुपये त्या मुलीला मिळणार 18 वर्षांपर्यंत जर तुमच्या पत्नीची कॉन्ट्रासेप्टिव्ह सर्जरी जर केली पहिल्या मुलीच्या जन्मानंतर, तर ही आपल्याला फिक्स डिपॉझिट FD ही केली जाते. 75 परमनंट डिसेबिलिटी जर बांधकाम कामगाराचा साईटवरती काम करताना डिसेबिलिटी झाली किंवा मग दुसऱ्या कोणती परमनंट डिसेबिलिटी झाली तर त्यांना 2,00,000 रुपये ही मदत मिळते. 5वी योजना म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना. 7वी योजना म्हणजे हेल्थ चेकअप. अधिकारी हे आपल्या घरी येऊन आपले रक्त घेऊन त्याचे रिपोर्ट आपल्याला देतात. त्यामुळे आपली फुल बॉडी चेकअप हे होत असते. 4थी कॅटेगरी म्हणजे फायनान्शियल. जर एखाद्या कामगाराची ॲक्सिडेंटल डेथ झाली तर त्याच्या घरच्यांना 5,00,000 रुपये दिले जातात. फायनान्शियल असिस्टंट फॉर नॅचरल डेथ. जर नॅचरल डेथ झाली असेल तर त्याला 2,00,000 रुपये मिळतात. तिसरी योजना म्हणजे अटल बांधकाम कामगार आवास योजना. अर्बनसाठी आहे आणि रुरलसाठी सुद्धा सेम योजना आहे. रेल असिस्टंट एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला त्याच्यासाठी 10,000 रुपये दिले जातात. 6वी योजना म्हणजे 24,000 रुपये तुमच्या पत्नीला 5 वर्षासाठी दिले जातात या योजनेत. परत ₹6,00,000 फॉर होम लोन फ्रॉम बँक फॉर परचेस ऑफ हाऊस ऑर 2,00,000 ग्रँट. म्हणजे तुम्हाला जर गृह कर्ज काढायचं असेल तर तुम्हाला 6,00,000 रुपये तसंच 2,00,000 रुपयेपर्यंत कर्ज मिळू शकतं. 8वी योजना आहे फायनान्शियल असिस्टंट टू सेंड द डेड बॉडी ऑफ रजिस्टर वर्कर टू विलेज ऑर प्लेस ऑफ रेसिस्टंट बाय हेर. एखाद्या कामगार हा कामासाठी बाहेरच्या राज्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये असेल तर त्याचं जे बॉडी आहे ते घरापर्यंत पोहोचवण्याची स्कीमसुद्धा यामध्ये आहे. यामध्ये ते सरकार किंवा मग त्या विभागाकडून ते बॉडी घरी पोहोचवली जाते. तर अशा विविध प्रकारच्या 28 योजना आहेत. 28 योजना आहेत. याचा फॉर्म तुम्ही भरू शकता व सर्व योजना शक्यतो मिळतात. त्यामुळे प्रयत्न करा आणि जर तुम्हाला कोणत्या योजना पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. त्याबद्दल आपण व्हिडिओ बनवू. त्याचा फॉर्म कसा भरायचा, कोणकोणत्या अडचणी येतात,
कोणकोणते डॉक्युमेंट लागतील याची सर्व माहिती मी देईल. आपण स्कॉलरशिप फॉर्मवरती आधीच व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही बघा व तुमची सुद्धा मुलं असतील तर त्यांची स्कॉलरशिप घ्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची, त्या ग्रुपला जॉईन करा. म्हणजे नवीन विविध व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.